दुसरीकडे भाजप शिवसेनेत अखेर सकारात्मक चर्चा झाली। बैठकीत सर्व 227 प्रभागांवर सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती सूत्र देत आहेत। बैठकीत सामंत, शेवाळे, शेलार उपस्थित होते। आज रात्रीपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न मिटणार आहे अशी ही माहिती सूत्र देत आहेत। बातमी संभाजीनगरातून पालकमंत्र्यांच्या दबावाला बळी पडणार नाही, भाजपा आमदार संजय केनेकर यांनी हा इशारा दिलाय। शिरसाटांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतलाय। तर केनेकर यांनी इशारा दिलेला आहे। भाजपा आमदार संजय केनेकरांचा शिरसाट यांच्यावर हा इशारा। शिरसाटांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतलेला आहे। पालकमंत्र्यांच्या दबावाला बळी पडणार नाही असा इशारा केनेकर यांनी दिलेला आहे। तर संभाजीनगरातील राजकीय घडामोडी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर बदलतायत। चर्चा सुरू आहे एकीकडे दोन्ही पक्षांमध्ये, मात्र तरीही काही नेत्यांमधला पक्षामधला हा अंतर्गत वाद समोर येताना पाहायला मिळतोय। पालकमंत्र्यांच्या दबावाला बळी पडणार नाही असं म्हटलेलं आहे भाजपा आमदार संजय केनेकर यांनी। थेट इशाराच त्यांनी संजय शिरसाट यांना दिलेला पाहायला मिळतोय। शिरसाटांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतलाय। माननीय पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये कोणतंच तथ्य नाहीये। भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी नेत्यांबद्दल जे आपण बोललात ते अतिशय चुकीचं आहे। आपण महायुतीतले नेते आहात, पालकमंत्री आहात, कोर टीम मधले जबाबदार नेते आहात। आपल्याला असं बोलणं योग्य नाहीये आणि त्यामुळे आपल्या दोन्ही भाजप शिवसेना महायुतीमध्ये काही आचारसंहिता आहे या युती करण्याबद्दलच्या, त्या आचारसंहिता आपण पाळल्या पाहिजे। आपण एकमेकांच्या नेत्यांबद्दल असं वक्तव्य करणं योग्य नाहीये।